उचलला फोन? नाही ना, कामात असतील. उचला उचला उचलला उचलला. बोला ना. हा गुरुजी नमस्कार. हो नमस्कार. माफ करा, मी आपणास ओळखलं नाही. अहो गुरुजी, मी तात्या देशमुखांची मुलगी. ओळखलं? आठवलं हा, ओरिजिनल देशमुख रत्ना ना. बरोबर. बोला, काय काम काढलं? अहो भाचीचं लग्न ठरलंय माझ्या, तर एक उत्तम मुहूर्त काढून द्याल ना? छान हा, अभिनंदन. हो धन्यवाद. मग देताय ना उत्तम मुहूर्त काढून? हो हो काढू हा, पण काय? त्यासाठी मी दक्षिणा घेतो. काय झालं? अहो दक्षिणेची तुम्ही नका काळजी करू, ती तर आम्ही देऊच. मग काय, उत्तमच. कधी येऊ? उद्या सकाळी याल मग? हो हो जमेल ना. या मग उद्या सकाळी. ठेवते आता फोन. अच्छा, हो 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 हो. हा बघितलंस अदिती, याला म्हणतात ओरिजिनल देशमुखांचं काम. एका झटक्यात गुरुजी डन. माझ्या भावांना नाही जमणार आहे असं. नाही रत्नाक्का, तसे तुम्ही ग्रेटच आहात. चल. हा नमस्कार साठे गुरुजी. हा अहो तुम्ही इथेच आहात की पुण्याला गेलात? हा नाही, मी इथेच आहे. का रे, काय झालं? अहो मुहूर्त काढायचा होता. अरे वा, काय झालं? मुलगा की मुलगी? उत्तम असा मुहूर्त काढून देतो बारशासाठी. अहो नाही, बारशाचा नाही, त्याला अजून वेळ आहे. मग माझ्या पत्नीच्या लग्नाचा. अच्छा, काढू. तरी आता येऊ का? नाही, एक काम करा, तुम्ही उद्या सकाळी घरी या. बर, येतो मी उद्या. हो चालेल, थँक्यू. चला, गुरुजी तर हो म्हणाले. तात्या तात्या ओ तात्या. सॉरी. अरे काय झालं बापू? गोष्टच इतकी आनंदाची आहे की त्या आनंदाच्या भरात मी ओरडत आलो. अरे पण काय झालं सांगशील तरी? अहो गुरुजी हो म्हणाले. का असतात? अरे ताईनी लग्नाला होकार दिला तेव्हा देखील तू असाच खुश झाला होतास. काय लाजतोयस रे? आता तुम्ही सुद्धा निघा. खरंच? बरं ते असो, बोयोची तब्येत कशी आता? अरे कित्येक दिवसानंतर तिला इतकं आनंदी पाहिलं रे. खरं मी सुद्धा खूप दिवसांनी तिला आनंदी पाहतोय. अरे का नाही होणार आनंद? घरातल्या सगळ्या लोकांनी भरलेलं डायनिंग टेबल, सगळ्यांचा किलकिलाट, अरे सगळं कसं अगदी कौतुकाने बघत होती बघ. हॅलो. हा बोला. आओ मी नानी बोलते. कोण नानी? अरे हो, तुम्हाला कसं माहित असेल ना. हॅलो, अहो काय बोलताय तुम्ही? आओ मी देशमुखांच्या घरून बोलते. अच्छा, हा बोला ना बोला. ऐका ना, आमच्याकडे ना लग्न कार्य आहे आणि आमचे नेहमीचे पेंटर आहे ना गावी गेलेत यात्रेला. हा काय? मग मी काय करू? अहो मग तुम्ही याल का आमचं गोकुळ निवास रंगवायला? हो असं काय बोलताय? येतो ना. कधी येऊ? तुम्ही ना तुम्ही उद्या सकाळी 9 वाजता या. हा हो चालेल, पोहोच. हा अच्छा. हुश, एक काम तर केलं मी लक्षात ठेवून. अदिती मॅडम, ही घ्या तुमची गरमागरम आवडती कॉफी. थँक्यू. तुला कसं कळलं? मला आता कॉफी हवीच होती. मला तुमच्या मनातलं बरोबर कळतं. हो का? सेठ, तुला खरंच माझ्या मनातलं कळलं असतं तर अमेरिकेचा जॉब नाकारला असतास. कुठे हरवलीस? कुठे नाही. मग असं का पाहतेस? अच्छा, खूप हँडसम दिसतोय का मी? अजिबात नाही. चल काम करू दे मला सेठ. आणि तसंही युवराज आणि नमा येतीलच आता थोड्या वेळात.
का कुठे गेलेत ते? अरे ते 3-4 फायनान्सर्सना भेटायला गेलेत. काहीतरी व्यवस्था नक्कीच होईल आज. अदिती, सुहासशी काही बोलणं झालं पैशांच्या बाबतीत? नाही, पण जाऊबाई सांगत होत्या की सुहास भाऊजी आज त्या मुंबईच्या बिल्डरला भेटायला गेलेत. बरं ठीक आहे, तो आला की मी त्याच्याशी बोलतो. चालेल. अदिती, जोपर्यंत फॅक्टरीसाठी पैशांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रॉमिस. पण सेठ, आपल्याला नमाच्या लग्नाचं पण बघायचंय. हो. उद्या गुरुजी येतील. हो. अरे गुरुजी कुठपर्यंत आलेले आहेत? येतात येतात. आले आले आले. हे बघा. हा? आता हे कोण? अहो, आपले नेहमीचे पेंटर तीर्थयात्रेला गेलेत ना, म्हणून यांना मी कालच सांगून ठेवलं होतं. तात्या बघा, अगदी वेळेवर. वास्तुपूजन करून आलोय. अहो काय एक एक नग आहे त्या घरात. नमस्कार देशमुख साहेब, नमस्कार. लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना? हो. 3 गुरुजी? अरे कोणी बोलवलं रे? मी. अरे काय देशमुख, अरे घोळ घातल्याशिवाय कुठलंही काम करता येत नाही तुम्हाला का रे? अरे एक गुरुजी सांगितलं तर 3 गुरुजी बोलवले. बरं या. नमस्कार गुरुजी. या या. बघ, या 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 या. हे बघा, हा मुहूर्त चांगला आहे. अहो हा बघा ना, हा पुढच्या महिन्यात आहे पण चांगला आहे. तिघही एकत्र मुहूर्त काढतायत. काय सांगतील काय माहिती. कोणती तारीख देतील? तिघांनी 3 वेगळ्या तारखा दिल्या तर? हो दिल्या तर बरं आहे ना, आपल्याला हवी ती तारीख निवडू. काय गुरुजी, अहो सापडला का एखादा शुभ मुहूर्त? लवकर सांगा. अहो राहवत नाहीये. अहो सगळ्यांना अगदी मुहूर्त ऐकायची घाई झालेली आहे. हा बघा, हा 2 महिन्यानंतरचा आणि श्रावण महिन्याच्या आधीचा शुभ मुहूर्त आहे. हा, श्रावणाच्या आधीचा मुहूर्त म्हणजे उत्तमच मुहूर्त असणार आहे. काय नम्हाला लगेच श्रावणात माहेरवाशीण म्हणून घरी बोलवून घेऊ. हाच मुहूर्त ठरवू. अगं थांब रत्नाका, हे गुरुजी पण आहेत ना, आपण त्यांनाच विचारू. का गुरुजी, कुठला मुहूर्त आहे दुसरा चांगला? हो डॉक्टर, तुम्हाला हवा तसा दिवाळी नंतरचा खूप शुभ मुहूर्त आहे. अहो इतक्या दूरचं कशाला, पुढच्या महिन्यात आहे ना 2 चांगले मुहूर्त. नाही एवढ्या जवळचं नको. तयारीला वेळ हवा, धावपळ होईल ना. अरे एवढी माणसं आहेत घरात, कशाला पाहिजे वेळ तयारी करायला? सगळं होईल बरोबर. जावे बापू, आता तुम्हीच सांगा कुठला मुहूर्त काढायचा तो. तात्या तुम्हीच सांगा, आम्हाला कोणताही मुहूर्त चालेल.
ठीक आहे. मेघा, बापू, ताई, तुम्हीच ठरवा ना मुहूर्त कुठला तो. तात्या, मला वाटतं जो मुहूर्त लवकर असेल ना तो ठरवू. हो चालेल. ए ताई, चालेल काय चालेल? अगं तयारीला वेळ हवा. हो ना, म्हणूनच म्हणतोय की दिवाळीनंतर ए आपण. नाही दिवाळीत म्हणजे खूप उशीर होईल. आणखीन कुठल्या महिन्यातला मुहूर्त पाहू का? कशाला? अहो दिवाळीतला सांगितला ना, तोच बरोबर आहे. नको नको बाळा, एवढा लांबचा मुहूर्त नको. आपण असं करू, पुढच्याच महिन्यात उरकून घेऊ. ना पुढच्या महिन्यात मला तुला काहीच काम नाहीये म्हणून बोलतोयस ना तू. अरे पण आम्हाला आमची कामं आहेत ना. म्हणजे तू तुझ्या सोयीने पाहणार का? आणि तू काय करतोयस रे? ए बाळा, माझ्याशी जास्त आवाज चढून बोलायचं रे. हे नाना बाळा, अरे काय भांडताय? अरे आपण मुहूर्त ठरवतोय ना, कशाला उगाच बडबड करताय? असेच हे दोघं फक्त स्वतःची सोय बघता. अरे या रत्नाकरचं काय मस्त असतं. नमा काय झालंय? नमा काय होतंय? नमा अगं काय झालं? तुझ्या लग्नामुळे नाही भांडत आहेत नमा ऐक माझं. माफ करा, आपण नंतर बोलू. मला नाही वाटत आज मुहूर्त ठरेल असं. या तू. अरे काय रे, प्रत्येक गोष्टीत कसा गोंधळ घालताय तुम्ही? अरे एक गुरुजी बोलवायचे, तुम्ही 3 गुरुजी बोलवून ठेवले. बरं बोलवले तर बोलवले, ते काय म्हणताय ते ऐकून तर घ्यायला पाहिजे की नाही? अरे काही दिवसांनी नमा सासरी जाईल, तिने इथे चांगल्या आठवणी घेऊन जायला नकोत? हे असं रडत पाठवणार आहोत आपण तिला? मी पाहतो नमाकडे. शांत हो. हे बघ, आपलं लग्न नक्की होईल. तू काळजी नको करू. काय वागतायत सगळे असे? नमा, ते भांडत नाहीयेत नमा, ते चर्चा करत होते आणि त्यामुळे त्यांच्यात थोडा मतभेद झाला. आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं ना, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. का म्हणजे नमा, घरी इतकी माणसं राहतात, थोडंफार होणारच ना. आणि त्यात प्रत्येकाचं मत वेगवेगळं. हो, या आधी घरी खूप लग्न झालेत, पण नमा आत्ताची गोष्ट वेगळी आहे. हो, या आधी सगळे एकत्र येऊन प्रॉब्लेम सोडवायचे, पण नमा आपण होप्स नाही सोडायचे. तुला असं वाटतं की जशी सिद्धार्थाने अदितीच्या लग्नाची तयारी केली, तशीच आपल्याही लग्नाची तयारी करतील? नमा, नमा शांत हो. नमा रडू नकोस, शांत हो. तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या लग्नाचा मुहूर्त आज फिक्स होतो का नाही बघ. नाही बघ, तुझ्या या सिद्धू दादानी आणि आदिती वहिनी तुझ्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे ना,
मग त्यात कुठलीही अडचण येणार नाही. प्रॉमिस. काय करायला गेलो आणि काय येऊन बसलं. शुभमुहूर्त काढण्यापासून पोरीला रडवलं. माझंच चुकलं. घरच्यांना एकत्र आणणं खरंच खूप कठीण आहे. अगं पण सगळ्यांना एकत्र आणावं लागेल. अहो मला भीती वाटते. कसली? नको जाऊ देत, तुम्ही रागवाल. अगं नाही रागवणार. बोल. नाही, हल्ली तुमचं काही सांगता येत नाहीये. आता म्हणताय नाही रागवणार, पण मला माहितीये नंतर तुम्ही मलाच बोलणार. आता तू जर बोलली नाही ना तर खरं रागवेल मी. सांगते, तुम्ही माझ्यासमोर दुसरी अट ठेवली ती पूर्ण होईल की नाही. म्हणजे मला टेन्शन आलंय. घरचे एकत्र येतील की नाही. येणार. घरचे सगळे एकत्र येणार. अरे सिद्धू, तू कधी आलास? हे का आत्ताच? जेव्हा बापू काल तू तुझी भीती सांगत होतीस. अरे मग खरंच आहे ना, घरचे सगळे असेच वागत राहिले तर कसे एकत्र येतील. सगळे एकत्र नक्की येतील. मी सांगितलंय ना, माझ्यावर विश्वास ठेव. आणि बापू का आदितीवर आणि माझ्यावर तू नमाच्या लग्नाची जबाबदारी टाकलीस ना, हो ना? अरे हो, पण मग झालं तर. हे बघ, तू अजिबात काही काळजी करू नकोस. नमाच्या पाठवणीपर्यंत सगळं नीट होणार, तेव्हा निश्चिंत राहा. अरे बापू का जा आणि सगळ्यांना बोलव. नमाच्या लग्नाचा मुहूर्त ठरवायचा आहे. अरे सिद्धू, तेच तर. कसा मुहूर्त काढणार? प्रत्येकाला वेगळा वेगळा मुहूर्त हवाय. कसं समजून सांगणार सगळ्यांना? हो ना. हो, पण या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे. कोणती? नमावरचं प्रेम. हो, आणि तुझ्यावर आणि अदितीवर असलेला विश्वास. त्यामुळे असं वाटतंय की सगळं काही व्यवस्थित पार पडेल. अदिती, अदिती, बाहेर असेल वाटतं. हो हो, मला माहिती आहे. कामं सुरू होऊन 2 दिवस झालेत. अँड आय कॅन अंडरस्टँड. आता तुम्हाला पैसे देणं अपेक्षित आहे. नाही नाही, प्लीज मला 2 दिवस द्या. मी 2 दिवसात तुमचे सगळ्यांचे पैसे परत देईन. या पैशांची व्यवस्था करायला हवी, नाहीतर अदितीवर या गोष्टींचाही लोड येईल. सुहासशी बोलायला हवं. काळजी नका करू आणि प्लीज विश्वास ठेवा. काय झालं सेठ? काही बोलायचंय का? मला माहिती आहे तिथे तुला पैशांचं टेन्शन आलंय. टेन्शन असं नाही रे. मी बोलले या लोकांशी, ते थांबतील. अदिती, तू किती आणि काय काय करणार आहेस सांग ना. तुझे प्रॉब्लेम्स लपवून तू दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस. मला कळतंय, लवकरात लवकर पैसे देणं गरजेचं आहे. सेठ, हा विचार मी पैसे देण्याआधीच केला होता. करेन मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. मी आहे तुझ्यासोबत. आणि हो, काळजी करू नकोस. सुहास बिल्डरला भेटायला गेलाय. तो आला की मी त्याच्याशी बोलतो. मला खात्री आहे पैशांची व्यवस्था होईल. हो हो, नाही, आणि सुहास भाऊजी करतीलच ट्राय. पण मी सुद्धा फायनान्सरशी बोलते, होईल काहीतरी. पण सेठ, त्याआधी नमाच्या लग्नाचा मुहूर्त ठरणं गरजेचं आहे. आणि मुहूर्त आजच ठरवायचा. मी मला प्रॉमिस दिले तसं. मगाशी मुहूर्त ठरवताना जे काही वाद झाले ते सगळं बघून नमा खूप रडत होते. हो का? मग सगळ्यात आधी नमाच्या चेहऱ्यावर स्माईल आणायला हवं. हे पैशांचं नंतर बघता येईल. चल. काय करतोय मी हे?
जी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी धडपडते तिला दुखी करून अमेरिकेला जातोय मी.